गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? खूप सुंदर दिवस. खूप दिवसानंतर एवढा चांगला दिवस भेटणं म्हणजे बोलतात ना, एक तहान लागलेला वीर मिळालं. पण त्या विहिरीतनं पाणी काढायचं आणि पियायची जी शक्कल या अक्कल हे धाडस करायला लागतं. ते तुम्हाला किती तहान लागले ह्याच्यावर ते डिपेंड करतं. ओके. तर खूप लोकांनी आज कोणी बालडी भरल्यात, कोणी ग्लास भरलेत, कोणाच्या हातात एक थेंब आलाय. पण तो थेंब पण खूप इम्पॉर्टंट. माझ्या फॅमिली मेंबरचा मेसेज आलाय, थँक्यू सर, धन्यवाद. प्रॉफिट बुक करून खूप चांगले प्रॉफिट लोकांना आलेले आहेत. 20, 30, 10 पॉईंट जे पण आलेत ते पॉइंट्स भेटणं जरुरी आहे. ग्रीन मध्ये क्लोजिंग होणं जरुरी आहे. आजचा विषय खूपच चांगला होता, कारण का मी व्हिडिओ जो बनवला होता तो लगभग शनिवारी 2 ते 3च्या सुमारास बनवलेला होता. मोस्टली आपण व्हिडिओ जो बनवतो तो रविवारी संध्याकाळी बनवतो, सोमवारसाठी म्हणजे आजच्या दिवसासाठी आम्ही रविवारी व्हिडिओ बनवला जातो. पण माझा एक मोठा इव्हेंट होता, त्यामुळे मला टाइम भेटणार नव्हता रविवारचा. रात्री 2-3 वाजणार होते इव्हेंटसाठी, त्यामुळे मी 2 दिवस बिझी असल्यामुळे मी तो शनिवारीच व्हिडिओ सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं की मार्केट आहे ना सारखं बुलिशनेस दाखवतोय, ती खरी बुलिशनेस आहे का? तुम्हाला एक असं पण सांगितलेलं, तुम्ही व्हिडिओ जाऊन परत बघाल, मार्केट ऑल टाइम हायला आहे आणि ऑल टाइमला हायला ना ऑब्वियस ट्रेड होतात. ते रिजेक्शनचं एक व्हर्टिकल लाईन बघायला भेटायला पाहिजे, तर ती खरी मजा आहे, तर ते खरे मार्केट. आणि मार्केटनी बघा एक व्हर्टिकल लाईन दिली, तुम्हाला दाखवतो व्हर्टिकल लाईन कशी आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही दिसत नसेल, पण गोष्ट अशी होती की ह्याच्यावरती मार्केटनी गेलं तर मी ट्रेड करेन, किंवा ह्याच्या खाली आलं, कारण का हा झोन जो होता ना, हा झोन आपला नॉन ट्रेडिंग झोन होता. मार्केटने ऑल टाइम हाय केलं, त्यानंतर मार्केट सरळ खाली आलं आपल्या लेवल. बघा, आपल्या जे लेवल लागलेत ना तिकडे मार्केटने रिॲक्ट केले. ह्या लेवल समजणं जरुरी आहे, कारण का आजचा जो विषय होता ना, टोटली चार्ट पॅटर्न इंडिकेटर्स काहीच काम नाही केले. आज जे काम केलं ना, ती आपली सायकोलॉजी कामात आले. आपलं मार्केटकडचं दृष्टिकोन कशा आहे हे आपण मार्केटला कितपत समजलो. जर तुम्हाला आज प्रॉफिट झाला असेल तर नक्कीच तुम्ही मार्केटला कनेक्ट झालात. नसेल झालात तर हरकत नाही, उद्याचा परत दिवस एक आहेच. आता नवीन बॅच मध्ये जे मुलं येणार आहेत ते खूप उत्सुक आहेत की तुम्ही हे कसं करता, आम्हाला समजेल का? हे गोष्टी अशा नाहीत की समजेल, तुम्ही किती समजू शकता, हे तुम्ही तुमचे प्रयत्न किती करता ह्याच्यावर डिपेंड असतं. ओके. तर चला येऊया आता आपण आपल्या ट्रेडिंग बद्दल जरा उद्याबद्दल विचार करूया की मार्केट काय करते. ओके. बघा, आपण एक विषय बोललो होतो काल की मार्केट बुलिशनेस आहे आणि मार्केट ट्रॅप करून एक व्हर्टिकल लाईन देईल किंवा मार्केट खाली येईल, याकडे ट्रॅप करेल. मार्केट तसंच केलं. जर 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये तुम्ही बघितलात ना, तर मार्केटमध्ये एक सुंदर लाईन अशी आलेली आहे, ह्याला बोलतात व्हर्टिकल लाईन. बघा ना, कुठेच नाही. ओके. त्या अगोदर तुम्हाला मी दाखवतो 5 मिनिटाच्या चार्ट वरती जो विषय होता. हे बघा माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये. ओके, हे बघा 5 जानेवारीचा व्हिडिओ शनिवारी शनिवारी मी 3 वाजता टाकलेला आहे. त्यानंतर मी डायरेक्टली आज जरा लेटच सगळी काम चालू केली, कारण का थकले असल्यामुळे, 2 दिवस बाहेर असल्यामुळे, इव्हेंटमध्ये बिझी असल्यामुळे थकाव होता. ट्रेडिंग जरा लेट चालू केली. पण यस, ट्रेडिंग लेट चालू केली ह्याचा मला खूप फायदा झाल्याचं कारण काय, तुम्ही जर बघू शकाल, क्वांटिटीज बघा माझा टायमिंग बघा 13:47 म्हणजे 1:47 म्हणजे 50 पकडा तुम्ही लगभग, आणि एक्झिट केले 2:08. तर मी बघा 10 मिनिटांनी, म्हणजे लगभग हे 10 मिनिटं, हे 10 मिनिटं, 20 मिनिटाचा ट्रेड आहे. कितीला घेतला? 23ला, लगभग 51ला काढला. क्वांटिटीज बघा माझी आणि टाइम बघा. क्वांटिटी सोडा, मी किती कमवले, काय कमवले हा विषय नाही, पण मी किती समजू शकलो मार्केटला, किती काय करू शकलो हा इम्पॉर्टंट आहे. आता हा टायमिंग वरती ध्यान द्या, लक्ष द्या. 50 आणि 10. ओके, 50 आणि 10. तर तुम्ही बघाल ना, आपल्याला नक्कीच बाईंग करायची होती. ओके, बाईंग करायची होती, कारण मार्केट ऑल टाइम हाय होतं. मी हे पण सांगितलं, मार्केटने ऑलरेडी जर पहिला टार्गेट दिला तर मार्केटमध्ये काही थांबण्याची गरज नाही, मार्केट सोडून द्यायचं आपण. ठीक आहे. इथे येऊया आपण क्लिअर चार्ट वरती. 9:15ची कॅन्डल बघा. काल मार्केट जे होतं म्हणजे शुक्रवारचं मार्केट होतं, ते मार्केट बरोबर फ्लॅट ओपनिंग क्लोजिंग दिली अशी मार्केट बरोबर. त्यानंतर मार्केटने खाली आला, एक बॉटम घेतला आणि मार्केट वरची दिशेत आलं. इथेच आपण फसलो की मार्केट इकडनं खाली येऊन जर वरती जातंय. ओके, आपण असा पण विषय केला, मार्केट खाली येऊन इकडनं जायला पाहिजे होतं.
आणि हा सपोर्ट एवढा सपोर्ट होत नाही, कारण हा 280 सपोर्ट आहे. लगभग 320 ची जी लेवल होती आणि 280 40 पॉईंट मध्ये लेवल डिस्कस नाही होत. त्यासाठी मोठी रॅली करून मार्केटनी सगळ्यांना घेऊन जायला पाहिजे. मार्केटने सगळ्यांना लालच दिला, पडतोय नंतर वरती गेला, अरे खूप गोष्ट चांगली आहे. खूप लोकांनी प्रॉफिट इथे पण केले असतील, त्यांचे धन्य आभार. माझ्या मुलांनी पण एकच प्रॉफिट घेतलेत, कारण का त्यांना विचार होता की हा दोन ज्या गोष्टी आहेत त्या बॉटम आहेत आणि इकडे मार्केट एक लेवल इथपर्यंत दिलं आणि ते घेतलं त्यांनी प्रॉफिट. काही लोकांनी सकाळी प्रॉफिट कमवलं, काही लोकांनी दुपारी प्रॉफिट कमवलं. ओके, विषय असा आहे तो की प्रॉफिट मध्ये एवढे जे 25 30 पॉईंट 27 28 पॉईंट काढलेत मी, जेवढा क्वांटिटी होती, कसे काढले. ओके, नीट गंभीरचा विषय घ्या. मार्केटने एक पॅटर्न बनवलेला बघा, माझ्या मुलांना कळलं असेल काय पॅटर्न बनवला. आणि मार्केटने जेव्हा पॅटर्न बनवला आणि आपली लेवल जी वरची बाईंगची होती ना, त्याला मार्केटने सपोर्ट म्हणून बनवून टाकला. ओके, सपोर्ट का बनवला, कारण का जेव्हा मार्केट इकडनं इथे येते, माझ्या मुलांना माहिती आहे की रेसिस्टन्स बिकेम सपोर्ट, रेसिस्टन्स बिकेम सपोर्ट. मग सपोर्ट उठल्यावर मार्केटला नेक्स्ट सपोर्टला येणं भाग आहे. ओके, आपला हा सपोर्ट होता पहिला, हा रेसिस्टन्स होता. म्हणजे मार्केट वरती आहे आणि सपोर्ट थोडं असेल पहिला, तर दुसऱ्या सपोर्टला नक्कीच येईल. दुसऱ्या सपोर्टला मार्केट येऊन थांबलं ना, अभ्यास बरोबर आहे. मग समज कुठे आली पाहिजे आपल्याला, आपण कुठे घेतला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. ओके, त्यानंतर मार्केटनी एक रिटेस्ट दिला, ह्याला पुलबॅक बोलतो. पण मी ह्या पुलबॅकला न घेता मी काय विचार केला की ही जी ग्रीन कॅन्डल आहे ना, ह्या कॅन्डलवरती खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. बघा, ह्या रेड कॅन्डल च्या विषयवरती या ग्रीन कॅन्डलनी विषय क्लोज केला आणि इकडे मार्केटने बुलिशनेस दिली. मग आता ह्या कॅन्डलचं खूप महत्व होतं. ह्या कॅन्डलचा लो तुटला तर आपण डायरेक्टली ट्रेडमध्ये जायचं. ओके, त्यामुळे हा पुलबॅक सोडून मी एक रेसिस्ट करण्यासाठी असा एक पुलबॅक बघत होतो. मी हर वेळेला असं चित्र ड्रॉ करतो, याच्या पाठी खूप काही कारण आहेत. ती गोष्ट समजणं जरासं अवघड आहे, पण सेशन्स मध्ये आम्ही शिकतो. सायकोलॉजिकल ट्रेड काय बोलतोय आपल्याला, मार्केट निरंतर खाली येते, लोअर प्राइस बनवतोय, लोअर लो बनवतोय. मग कधी घ्यायचा, बघा मी सांगितलेलं 1:47 मिनिटांनी घेऊन मी 2:08 ट्रेड काउंट टाकलो. म्हणजे समजा 20 मिनिटं मी ट्रेड होल्ड केला. का होल्ड केला, टाइम बघा, ही जी कॅन्डल आहे ना, ही 13:40 ची आहे. माझी जशी ही कॅन्डल क्लोज झाली आणि ह्याच्या खाली क्लोजिंग झाली, मी ते एंट्री केली आणि सरळ प्रॉफिट केला. 20 मिनिटाचा ट्रेड होल्ड केला. का केला बघा, 5 10 15 20 बरोबर 14, 5:14 तुम्हाला खाली जर दिसेल इथे बघा, हा टायमिंग जो आहे इथे बघा, 5:14 14:05 म्हणजे 2:05 मी ट्रेड होल्ड केला. मी बोललो इकडनं मार्केट जर ग्रीन कॅन्डल बनवून असेल तर मी एक्झिट होईल, आणि मी बरोबर 3 मिनिटांनी एक्झिट घेतली. 3 मिनिटांनी एक्झिट घेतली. सिंपल हिशोब आहे. मी सायकोलॉजिकल ट्रेड केला, कारण का थकल्यामुळे मला टेक्निकल वरती जास्त ध्यान देता नाही आलं. मी डेटा अनालिसिस नाही केला, कारण का उठलोच मी 11-12 वाजता. त्यानंतर ट्रेड घेणं म्हणजे जरासं मुश्किलच होतं. थकल्यामुळे माइंड डायव्हर्शन असतं, माइंड थकतं, डोळे थकतात, त्यामुळे काही गोष्टी समजत नाही. मी हर वेळेला सांगतो की जेव्हा ड्रायव्हर 2 दिवस 1 दिवस गाडी चालवतो तेव्हा त्याला पुढचा रस्ता दिसत नाही. तसंच माझंही झालं. मी आज ट्रेडिंग करायची नाही, पण असे मौके जर भेटले तर नक्कीच ट्रेडिंग करायचं, कारण का आमच्या रक्तामध्ये ट्रेडिंगचा विषय आहे, तेव्हा आम्ही सोडत नाही. मार्केट जर मला लॉस देत आहे तर प्रॉफिटच्या वेळेला मी मार्केटला कसं सोडू, मार्केट सुपिरियर नाहीये असं तुमचा विषय जर असेल तर तो तुम्ही चुकीचं समजताय. ऑलवेज मार्केटला सुप्रियर माना. मार्केट इज ऑलमायटी, त्याला बोलतो मार्केटचा देवता. स्टॉक मार्केट मार्केटचा देवता जे आपण बोलतो ना, त्याला वंदन करूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, पण त्याच्या अगेन्स्ट कधी ट्रेड करायचा नाही. ठीक आहे, त्यासाठी हा सिंपल ट्रेड घेतला मी. तुम्हाला जर कळलं असेल तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला खूप काय गोष्टी कळतील. मार्केटने रिजेक्शन घेऊन आपल्या लेवलला एकदा दोनदा ट्राय केलं, नंतर मार्केट कितीही वरती जाऊ दे खाली होते, मला फरक नाही. माझे पॉईंट भेटले, मी हिशोब संपवला. ओके, मार्केट जेव्हा ह्या लेवलला होतं, तुम्ही बघाल 200-300च्या लेवलला होतं, आणि मी घेतलेला कॉल या पुट जे पण आहे खालची, आउट ऑफ द मनी घेतलेला. लॉट जास्त होते त्यामुळे मी कमी रिस्क घेतलेली. जर इकडनं मी मार्केटला सेलिंग केली असती तर माझा प्रॉफिटच वेगळा असता. पण काय होतं माहिती काय, विषय असा असतो की मला काय वाटतं हे इम्पॉर्टंट नाही. जेव्हा ट्रेड घेताना आपल्याला काय वाटतं हे इम्पॉर्टंट नाही, दुसरं कोण काय विचार करतं आपल्याबद्दल हे विचार करणं सोडून द्या, तेव्हाच तुमचं बोलेल. तुम्ही लोकांबद्दल जेवढा विचार कराल ना तेवढा तुमचा घात होईल, तेवढं तुमचं नुकसान होईल. जर तुम्ही स्वतःबद्दल विचार कराल तेव्हाच तुमची प्रगती होईल.
उद्या रिक्षाला तुमच्याशी भांडला, बस कंडक्टर तुमच्याशी भांडला, चालताना तुम्हाला कोणाला धक्का लागला, तुम्ही सगळीकडे जर माइंड डायव्हर्ट करत राहाल, तुमची शक्ती वापराल, मग ट्रेडिंग कधी कराल? छोट्या गोष्टी मी पारंपरिक पण बोलतोय, नवरा बायको असली, मुलं असली, आई बाबा असले, लेट गो करायला शिका. आयुष्यात जेव्हा लेट गो करतो, लेट गो म्हणजे काय, काही गोष्टींना सोडायला शिका, की चल होतं आयुष्यामध्ये. आणि जर तुम्ही त्याच्यातनं पुढे निघालात ना, तर खूप गोष्टी तुम्हाला एकदम इझिली प्राप्त होतील. पण त्यासाठी तुम्हाला संयम आणि नियम ठेवायला पाहिजे. संयम नियम ठेवला प्रॉफिट झालं. ठीक आहे, आता उद्या बघूया मार्केट काय करतंय. असं बघायला गेलं तर मार्केट आपल्या झोन मध्ये येऊन क्लोजिंग झालेली आहे, आणि ही पण लाईन सांगितलेली तुम्हाला, आपल्या लेवलला येऊन मार्केट क्लोज झालंय. आता उद्याचे ट्रेड कसे होते, उद्या साठी आपण 15 मिनिटावरती येऊया आणि काय दिसते ते बघूया. बघा इथे ट्रेंड लाईन बनलेली आहे नक्कीच. ओके, ही जी ट्रेंड लाईन बनली ना, ती नक्कीच काहीतरी अशी ट्रेंड लाईन बनलेली आहे. ठीक आहे, आता वरती हा जो हाय आहे, माझ्या मते आहे ना, हे मार्केट असं करून गेलं पाहिजे. मी काल पण सांगितलं, खाली येऊन झालं पाहिजे. तर मार्केटने इथे जर जबरदस्ती ट्रेडिंग केली ना, आणि हप्त्याभर मध्ये कन्सोलिडेट झाला या रेंज मध्ये, तर मजा आहे. उद्या दिवशी पण इथेच कन्सोलिडेट झाला पाहिजे, तर इकडनं मग एक चांगला ट्रेड भेटू शकतो आपल्याला. तर उद्या एक्सपायरी असल्यामुळे जास्त घाई गडबड करू नका. ठीक आहे, परत येऊया आपण डेली वरती बघूया. ओके, काल मी सांगितले की रेड कॅन्डल येणं अपेक्षित आहे, एक वर्टिकल लाईन अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मार्केट बघा वर खाली आता वरची दिशा करून या लेवलला आले. कुठला ऑल टाइम आहे ते रिजेक्शन भेटत, टॉप लाईक रिजेक्शन भेटणं जरुरी आहे. आता माझी जो विषय आहे ना, तो हा आहे की उद्या मार्केटने आपला झोन जर तोडला, कुठला 200 ते 180 190 झोन तोडला, तर मार्केट नक्कीच ह्या लेवल पर्यंत येईल. कुठली लेवल आहे, 120 पर्यंत येईल. तर मी इथे काहीतरी ट्रेड करेन, किंवा मार्केटने जर ही लेवल तोडून सस्टेन केलं तरच मी काहीतरी वरती करेन. आता वरच्या साईडला ट्रेड जरा रिस्की झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळे क्वांटिटीज कमी ठेवा, लक्षपूर्वक सगळ्या गोष्टींनी लक्ष द्या. पीसी रेशो काय आहे तुमचा, कॉल साईडचा, पुट साईडचा ओवाय काय आहे, मार्केट काय बोलतोय, मार्केटचे मुवमेंट्स काय आहेत, मार्केट कुठल्या दिशेला आहे. मोस्टली तर तुम्ही 10-10:30 ट्रेड करा, हीच माझी विनंती आहे. त्यानंतर सेट करतात. मी बघा मोस्टली माझे ट्रेड तुम्ही बघितलं कधीच नसाल, मी सकाळी 9:30ला या 10ला ट्रेड टाकलेत. मी मोस्टली 10-10:30 ट्रेड करतो, कारण मला दिशा कळते. दिशाहीन असणं चुकीचं आहे. जर तुम्हाला कुठे पोहोचायचं असेल ना, तुमच्याकडे दिशा असली पाहिजे, तरच तुम्ही तिकडे पोहोचाल. नाही तर तुम्ही इकडे 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 या साईडलाच भरकटत राहाल. तुमच्या डेस्टिनेशनला, तुमच्या जो ठराव आहे जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे, तिकडे तुम्ही पोहोचू शकणार नाही. तसेच तुमच्या स्वप्नांसाठी तुम्ही जर ताकद लावत असाल, तर तुमची स्वप्न कधी पूर्ण होतील, जेव्हा तुम्हाला डिसिप्लिन येईल तेव्हा. आपला मोटिवेशन लाईन काय, म्हणजे थांबायला शिका, सगळ्या गोष्टी समजा, बघा, त्यानंतर ट्रेडिंग करा. ओके, तर उद्याच्या दिवसासाठी माझा जो नियम असेल तो हाच असेल. सेम कंडिशन मध्ये मी उद्या ह्याच्या खालीच काय करायचं असेल ते नक्कीच करेन. ठीक आहे, ही जी लेवल आहे लगभग 180च्या खाली जर मार्केट तुटलं, तर मी पहिला टार्गेट माझा असेल 120, जो 100 पॉईंटचा आहे. त्यानंतर असेल लगभग 26,000 60 या 50 लगभग. तरी मी का बोलतोय, कारण का तुम्हाला जर बघायचं असेल ना, तर तुम्हाला दाखवतो मी. कारण का मी काय बोललेलो, मार्केटने ना वरती जाऊन खाली आलं पाहिजे. जर मी असं बोलतोय, तर मार्केटला इथपर्यंत तरी येणं जरुरी आहे. ही जी लेवल आहे 25,900ची पण लेवल दिसते मला खाली. इकडनं जर मार्केट गेलं तर मग एक मार्केटमध्ये एक चांगला मुवमेंट येऊ शकतो. ठीक आहे, तर मार्केट ह्याच झोन मध्ये क्लोज होण्याचा प्रयत्न करेल. म्हणून मी तुम्हाला ह्या लेवल दिलेल्या आहेत. ओके ओके, परत मार्केट ह्याच्या खाली जायचं असेल, सायकोलॉजिकल लेवल आहे. ठीक आहे, मी तर लगभग उद्या वरचे ट्रेड घ्यायला अवॉइड करेन. जर मार्केट इथे सस्टेन करून वरती जात असेल, तर ऑल टाइम हाय आता रोजच बघणं झालेलं आहे. ऑल टाइम आता रोजच बघणं झालेलं आहे. एवढ्या वर्षानंतर, एवढ्या दिवसानंतर ऑल टाइम हाय भेटायचा आनंद वेगळा असतो. आता परवा ऑल टाइम झालाय आणि आज ऑल टाइम केलाय, उद्या परत 2 दिवसांनी ऑल टाइम हाय करणार, ती मजा निघून जाते. आता ही आपल्याला सवय होईल. याचा अर्थ काय, मार्केट आता तयार आहे वरती जाण्यासाठी, मार्केट सुपीरियर. ठीक आहे, खूप क्लिअर आहे.
320च्या वरती 320च्या वरती आपण करू शकतो वरच्या साईडचा ट्रेड. ह्याच्या खाली आपण करू शकतो 180च्या खाली आपण करू शकतो खालचा ट्रेड. माझ्या मते उद्या बॉटमला खोलून ह्या झोन मध्ये खोलून मार्केट आहे ना एक ग्रीन कॅन्डल बनवेल. नीट ऐका, जेव्हा पण मार्केट एक ग्रीन कॅन्डल बनवते तेव्हा एक रिजेक्शन रेड कॅन्डल बनते, त्यानंतर एक ग्रीन कॅन्डलचा एक स्वाभाविक ट्रेड बनतो, ऑब्वियस ट्रेड त्याला बोलतो. आणि जास्त सेलिंग आल्यानंतर एक बाउन्स असतो. तर उद्या ह्याच लेवलला कुठेतरी बाउन्स असण्याचे प्रयत्न, आणि जास्त नाही एवढे असतील लेवल, ह्याच्यावरती जाणं जरासं अशक्य दिसतं, कारण सेलिंग प्रेशर नक्कीच दिसला आहे, सेलिंगचा प्रेशर नक्कीच आहे. ठीक आहे, व्हिडिओ जरा मोठा बनलाय कारण सोमवारचा पहिला दिवस आहे, त्यामुळे उद्या एक्सपायरी असल्यामुळे तुम्हाला काहीतरी या व्हिडिओच्या माध्यमातून भेटावं ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ नक्की आवडला असेल, समजला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, आणि उद्याचा दिवस तुमचा येणारा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत मी हा व्हिडिओ थांबत आहे. धन्यवाद, टेक केअर, गुड नाईट.